परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 2 मे. परमार्थ अवघड नाही. परमार्थ आपल्यासाठी नाही, फक्त संतांनाच तो जमतो असे सामान्य माणसाला वाटत असते. फक्त साधू संतांनीच परमार्थाच्या भानगडीत पडावे अशा कल्पनेने सामान्य माणसे त्यापासून दूर राहणे पसंत करतात. एकदा असे झाले की वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर हे सप महाविद्यालयाचे प्राचार्य असताना मुलांचे स्नेहसंमेलन होते. त्यासाठी एका उच्च विद्याविभूषित गृहस्थांना अध्यक्ष म्हणून बोलवले होते. सर्व कार्यक्रम झाल्यावर आपल्या अध्यक्षीय भाषणात ते गृहस्थ शेवटी म्हणाले की मुलांनो, तुम्ही भरपूर शिका, उत्तम नोकरी व्यवसाय करा, जीवन चांगल्या प्रकारे व्यतीत करा. फक्त एक लक्षात ठेवा, त्या देवाबिवाच्या भानगडीत पडू नका. तुमचे तुम्ही स्वतःला घडवा. या भाषणानंतर मामासाहेबांनी बोलताना सांगितले की अध्यक्षांनी विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन केले. फक्त त्यांना मी एकच सांगू इच्छितो की देव ही भानगड वगैरे नसून देव संसाररूपी भानगडीतून आपल्याला सोडवणारा आहे. फक्त आपल्याला देवाचे स्वरूप नीट आकलन व्हायला हवे. यासाठी परमार्थ समजून घ्यावा. वास्तविक परमार्थ अवघड नाही. सद्गुरूंची कृपा झाल्यावर त्यांनी सांगितलेली साधना नित्यनेमाने निश्चयपूर्वक करणे आणि स्वस्वरूपाला प्राप्त होणे यालाच परमार्थ म्हणतात. त्यामुळे त्यात न जमण्यासारखे काहीच नाही. तसे पाहता परमार्थाच्या तुलनेत संसारच अवघड आहे. न जमण्यासारख्या कितीतरी गोष्टी संसारात आहेत. आपल्या मुलामुलींना मनासारखे शिकवता येईल की नाही, त्यांचे लग्न मनासारखे करता येईल की नाही याची खात्री नाही. घरात शांतता सौख्य टिकून राहणे केवळ आपल्या एकट्याच्या हातात नसते. आपल्याला निरामय जीवन मिळणे हे देखील सर्वस्वी आपल्या हातात नाही. जी कर्मे करू त्या कर्मांमधून हवा तसा पैसा मिळेलच आणि त्या पैशाने आपल्या सर्व गरजा पूर्ण होतीलच याची खात्री नाही. आजारपण, कोर्ट कचेऱ्या, विविध पातळ्यांवरील संघर्ष अशा कितीतरी गोष्टींमुळे संसारातील सुखाला मर्यादा पडतात. अवघड संसारामध्ये आपण निश्चिंत कसे राहू शकतो याचे खरे म्हणजे संतांना खूप आश्चर्य वाटते. आपण मात्र संसारातून सुख मिळवण्यासाठी तळमळीने धडपडत असतो. वस्तुतः संसार मुळातच दुःखरूप असल्याने तो संपूर्ण सुखरूप कधी होऊ शकत नाही. प्रभू रामचंद्र, गोपाळ कृष्ण यांचा संसार सुद्धा याला अपवाद नाही. परमार्थाच्या आधाराने प्रपंच केला तरच तो सुखरूप होतो. समर्थ म्हणतात, परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी. या परमार्थाची सरी कोणास द्यावी. परमार्थाचे महत्त्व संतांच्या सद्गुरूंच्या सहवासाने समजते. आयुष्यात समोर येणारे बरे वाईट प्रसंग, शारीरिक, मानसिक, आर्थिक परिस्थिती जशी असेल तशी शांतपणे कशी हाताळायची ते सद्गुरू कृपेने कळते. सद्गुरूंच्या सान्निध्यात श्रवण, मनन, चिंतनाची गोडी कळते. नामामध्ये कसे रंगून जायचे, ध्यानामध्ये स्वतःला कसे विसरायचे आणि आत्मस्वरूपाला प्राप्त व्हायचे हे सद्गुरू शिकवतात. परमार्थाचे मर्म समजावून देतात. संत सद्गुरूंमुळे परमार्थाच्या पायावर जीवन खऱ्या अर्थाने, समृद्धतेने, संपन्नतेने जगता येते. संतांच्या संगतीमुळे परमार्थ मार्गावर आपली पावले भराभरा टाकली जातात आणि जीव आत्मानंदाचा धनी होतो. परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथ महाराज की जय.
सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।